वेलकम बॅक गाईज. सो आज आम्ही चाललोय पिकनिकला. आमची शॉर्ट पिकनिक. आम्ही सगळे फॅमिली मेंबर वगैरे चाललोय. कॅप्शन बघून तुम्हाला समजलंच असेल आम्ही कुठे कुठे गेलोय. सो लेट्स गो. आपण जाऊयात. आमची मिनी बस आलेली आहे. सगळ्यांचं सामान वगैरे टाकायचं आहे. सो जाऊया. तुम्हाला दाखवली पुढे काय काय केलं. गाईज काय टेंडर मेंढरचं खेळणं मी घेऊ. एक काय ठेवला मी लाईट मोटर बडे मजेदार. तुमची गाडी आले. नारळ फोडून रेडी. सगळे बसले. हो वगैरे कारण मला बहिणीच बोलली की म्हणजे ते नेहमी येतात ना ती गाडी त्यांनी नंबर दिला. गाईस आता आम्ही आलोय नडालला. आलोय आम्ही नडालचे श्री पंचरत्न मंदिर मध्ये. नाही त्यांनी पाहिलं नाही बघलं. काहीतरी वेगळे याच आहे. हे भटजी नाही का इथं. सुद्धा तुम्ही बघू शकता किती मस्त व्ह्यू आहे. ठीक आहे. आता आमचं दर्शन झालेलं आहे. आज सुद्धा थोडी गर्दी आहे इथे. आम्ही नडालला आलोय. तुम्ही बघू शकता इकडचं मस्त मस्त मंदिर आहे. ती शांतता आणि मस्त जागा आहे ना, एक नंबर. आता आम्ही चालत मडला. आम्हाला एकविराला जायला लेट होत आहे म्हणून आम्ही लोकल जायला. सो चला आम्ही डायरेक्ट आता मडला भेटतो. आम्ही मिनी बस केली आणि मी काय ट्रॅव्हल पर्सन आहे बट मी बाईकमध्ये और ऑटोमध्ये. बसमध्ये खूप सिकनेस होते मला. सो बसमध्ये जाऊन मी डायरेक्ट झोपलेले असतं. नंतर आता बसलो मठच्या मंदिरात. लाईन वगैरे किती लागली. एवढी गर्दी आहे ना का आम्ही बाहेरूनच दर्शन घेऊन निघालो. सो लेट्स गो. वगैरे तिथे खूप गर्दी होती. तुम्ही लाईन बघू शकता. म्हणून आम्ही काय दर्शन घेतले नाही आणि जस्ट मागून दर्शन घेतला आणि आता चालू एकविरेला. सो लेट्स गो. एकविरेला भेटूया. बाय. नाहीशी झोपली. सो गाईस आता आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या रूमवर. तू ताशा ठेव ना यार. कधीच तर मत नाही हो ताशा घेऊन बाबा. सो आता मी पोहोचलेलो. जस्ट पोहोचलो. गाड्यांची आता सामान काढतात सगळी. सो आता थोडा फ्रेशन अप होऊन आम्ही जाऊ एकविरेला
एकविरेला आलं जस्ट वरती डोंगराजवळ पाय वगैरे परत तर पहिलं थोडं फ्रेशनअप होऊ. सो 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 नंतर गाईस आमचं दुपारचं जेवण झालेलं आहे. मी परत फ्रेशनअप होऊन आमचं जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही चाललो दर्शनाला. सो आता इथून आम्ही तरी गाडीतच जाणार आहोत पायथ्यापर्यंत. मग तिथं गेल्यावर आपण सोडियावरती लेट्स गो. त्यांची आणि मी चालली ऑटोमध्ये, बाकी सगळे येतात गाडीत. पायथ्याचे दर्शन झालेलं आहे आमच्या. तर आम्ही चालू वरती डायरेक्ट आज ऑटोने चाललो आम्ही. खूप दमला आम्ही, खूप दमलो. सो आम्ही आता डायरेक्ट ऑटोने चाललो. तर जाऊया डायरेक्ट वरचा सिनरी दाखवतो तुम्हाला. कुठेतरी गावातली पालखी आले. आता आम्ही आज चालू रिक्षा डायरेक्ट. नाश्वी काय काय विचारायचं, दमली नाही? पोरा दमत नाही, त्यांना फक्त ताशा वाजवायला पाहिजे बघ. तर आता आम्ही चालू रिक्षा वेगळं डायरेक्ट वरती आईच्या काबाडे. आम्ही आधी याची पायथ्याशी पोचलो. आता आम्ही अर्धा वाजता पोचलोय. and halfway to go. गाईस आता आम्ही वरती पोहोचलो आणि तर चाललो मंदिरात पाय. फुल घामटा निघला चढता चढता. आता लागतोय लाईनीत. तर मस्त असं इव्हनिंग मूड चालू. आम्ही ऑलमोस्ट लाईनीत पोचलोय. गर्दी बघू शकता तुम्ही. सो गाईस आमचं आता दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो खाली. खूप म्हणजे खूप गर्दी होती आज. आम्ही गेलो ना म्हणजे तसे मागं लाईन होते. बिकॉज आज पालखी होती कुठल्या तरी गावाची. भिवंडीमधून कुठल्या तरी गावाची पालखी होती. सो आता आम्ही चाललोय खाली. सो डायरेक्ट आपण खाली भेटू. चलो जस्ट आता जायला निघलेलो तेवढ्याच आरती चालू झाली. गाईस हे बघा चष्मा मला नवूने आणून दिला. मग आमची पोरं जाम कामाची. सो आता आम्ही खाली आलेलो आहोत. आता जेवणाचे थांब हे घे आलेलं आहोत. लाईटी झाली मस्त येते ना उजेड. मस्त गोरी गोरी दिसा. चला आता आम्ही आलेलो आहोत आणि जेवणाची तयारी करत. खूप दमलो. जेवणाची तयारी करायला लागतो आणि नंतर भेटूया आपण. बाय. गाईस आता आम्ही परत चाललोय बसमध्ये. जेवण करत होतो तेवढ्यात बघितलं की पोपटी काय आपण पोपटी जळवायला काय आणलं नाही. सो आता पेंडा आणि लाकडा नाही चालू आज ती पोपटी करायची. चला बघूया. लाकडा घ्या
आम्हाला पोपटीला लाकडायला होते सो इथे लाकडं घ्यायला आला. मस्त व्ह्यू येतो इथून पण. गाईस हे बघा आता आम्ही कुऱ्या घेऊन चाललो पोपटीची तयारी करायला. इथून पण नाईट व्ह्यू मस्त दिसतोय. बघू तो समोर चायनीज वाला. वेलकम बॅक गाईज. सो आता रात्रीचे वाजलेत 1:30 झालेत. शनिवारी कोण चिकन खात नाही म्हणून आम्ही रविवारचं वाट बघतो. दुपारचं जेवण व्हेज, रात्रीचं जेवण काय जेवलं नाही. डायरेक्ट आता पोपटीचा चिकनच खावं. 1:30 झालेत आणि आता आम्ही पोपटी करायला बसलोय. बघा पूर्ण पॅक पण मी हाय अशी. मला काहीच थंडी नाही वाजत. ह्यांना कसली थंडी वाजते जिजू सगळा बांधून आहे पण मला थंडी नाही वाजत. काय माहिती करा. लेट्स गो. जरा पोपटीची मी तयारी करते. भेटलं नंतर. बस बस आहे चांगला बस. आवडे शिंग कोण खाल खाते झाले. पॅकच करत बाहेर दिलंय. अरे बाहेर पुरांच्या ठेवलंय. बस ना सगळा पाला टाकतो. ऑनलाईन आणवायला लागली. ते गाडी काय रेवलंच बाजूली ह्याला बाजूला बांधावला. बाजूची नाही लावला लेअर बनवलं. खालती लावलेला. हा तिथं लावलंय. बाजूला नाही लावला खालती लावलं. गाडी बघ गाडी. नाही पडणार. कसं पडेल. नाही पडणार. आपण उगाचच मगांशी येरवत होतो नुसतं.
काय सगळं झाले आमची खूप तिकडची लाकडं पाहिजे पेंडा चकोटी पण कशी देणार रे फुकट मध्ये. फायनली खूप कष्टानंतर आमच्या हात पेटलेले आहेत. पोपटीचा फक्त मटकानं शिंगा आणलाय ना मेन सामान विसरलो. ते सगळं हिवाळलं. गाईस आमची पोपटी झाली. हा नशीब उभे राहिले. पाणी टाकायलाच नाही त्याचा होतो ना पाणी. कोणचा आहे त्यांचा आहे तो. यांचा आहे. मटका बी गरम होत नाही थंड अजून पोचलाय बघा टावेल. गाईस रात्रीचे 2 वाजले 2:15 वाजले. एवढं काय आणलंय. तेवढी पोपटी रगडली तरी अजून खायचं याला. या बकऱ्या या बकऱ्या. चलो माझे बर बायला पोपटी खाऊन एक सगळी बसलं आता. डाब्याचं खायला काय आहे लॉलीपॉप चिल्ली. तिथे काय पाहिजे. हे गाईज वेलकम बॅक. सो हा डे 2 आहे आमचा एकविरामध्ये. आणि रात्री काय पोपटी खाली आणि तसेच झोपून गेलो. डान्स वगैरे चाललेला पोपटीच्या भाऊशी. सो तेवढा काय मला सुरच नाही राहिली व्हिडिओ वगैरे काढायची. आम्ही डायरेक्ट मजा मस्ती करून झोपून गेलो ना. सकाळची पण कामं वगैरे होती. सो आता तयारी वगैरे केले आणि चाललो आता तिथे एकविराला शॉपिंग करायला. सगळ्यांनी ज्वेलरी बर्फी वगैरे घ्यायचं आहे. सो आता ते घ्यायला सो तिथे डायरेक्ट भेटूया आपण. मम्मी सवी बघा कसा कोली लुक केले. चला भेटूया. गाईज वेलकम बॅक. सो शॉपिंग वगैरे तर केली आम्ही आता. आणि आता आम्ही चालू नारायण धाममध्ये. सो चहा वगैरे करून आम्ही फटाफट निघतो. सो लेट्स गो. आपण डायरेक्ट तिथे भेटूया.
सो बॅकग्राऊंड बघून तुम्ही ओळखूच शकता. जसं मी बोललेली की आम्ही नारायणी धामला जाणार आहोत, बट आम्हाला लेट झालं आणि आज एकविराला काहीतरी फंक्शन होतं, त्यामुळे खूप म्हणजे खूप प्रचंड गर्दी होती. सो आम्ही नारायणी धामला गेलो नाही, आम्हाला तिथेच लेट झालं होतं एकविरा. मग आम्ही डायरेक्ट घरी झालो. अँड दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग. आमचा व्लॉग एवढाच होता. मी काही कॅप्चर केलं ना. आमची एवढी धमाल मस्ती चाललेली ना का म्हणजे मोबाईल घेऊन मला कॅप्चर करता अशी एवढी सवय लागलेली नाही. सो मी त्याच्यातच एन्जॉय करत होती. तुम्हाला काय दाखवता आलं नाही. आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. डू सबस्क्राईब. बाय.